महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळ्यात फौजीनेच आपल्या पत्नीला कीटकनाशकाचे इंजेक्शन देऊन जीवेठार मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे। प्रारंभी हा मृत्यू आकस्मिक भासवण्याचा प्रयत्न झाला, परंतु या घटनेची सत्यता जेव्हा चव्हाट्यावर आली तेव्हा सारेच हादरले। अनैतिक संबंधात पत्नी अडसर ठरत असल्यानेच शैतान पत्नीने तिचा खून केल्याचं निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी शारदा पूजा बागुलचा मारेकरी कपिलसह त्याच्या प्रियसीला गजाआड केले आहे। वलवाडीतील कपिल बागुल याची पत्नी शारदा बागुल हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने तिच्या नातलगांनी खुनाचा आरोप केला होता। त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन शारदा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिरे रुग्णालयात पाठवला होता। शवविच्छेदन अहवालातून शारदा हिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आले, तसेच तिला जहरचे इंजेक्शन देण्यात आल्याचेही उघड झाले। त्यानुसार पोलिसांनी आरोपी कपिल बागुल याची कसून चौकशी केली असता त्याने पत्नीला कीटकनाशकाचे इंजेक्शन टोचल्याचे कबूल केले। तसेच त्याचे प्रज्ञा कार्डिले हिच्याशी कॉलेजपासून प्रेम संबंध होते। तिचा विवाह 2000 मध्ये एका इसमाशी झाला होता, मात्र हा विवाह फारकतीच्या उंबरठ्यापर्यंत आला आहे। दरम्यान काही वर्षापासून कपिल आणि प्रज्ञा यांच्यामध्ये खूपच जवळीक वाढली। यावरून शारदा आणि कपिलमध्ये कटके उडाले होते। त्यामध्ये शारदाचा कायमस्वरूपी काटा काढण्यासाठी कपिलने अघोरी मार्ग निवडला। सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पश्चिम देवपूर धुळे। पश्चिम देवपूर धुळेच्या हद्दीतील वलवाडी शिवारात जे वक्रतुंड सोसायटी आहे त्याच्यात एक कपिल बागुल दाम्पत्य राहत होते। कपिल बागुल यांचे जुने प्रेम प्रकरण त्याच्या पत्नीला माहिती झाल्या कारणाने त्यांचे नेहमी त्यांच्यातील वाद विवाद होत होते। दिनांक 29/5/25 रोजी दुपारच्या सुमारास जो आरोपी आहे कपिल बागुल यांनी व त्याच्या साथीदारांनी विष प्रयोग करून म्हणजे ज्या प्रेम प्रकरणात ते अडथळा निर्माण करत असल्या कारणाने त्याच्यावर विष प्रयोग तसेच डोक्यास कशाच्या साह्याने गंभीर दुखापत करून त्याच्या मरणास कारणीभूत ठरला आहे। त्याच्यावरून जी मयत आहे पूजा बागुल हिच्या भाऊ भूषण शिवाजी महाजन राहणार भडगाव यांच्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 195/25 भारतीय न्याय संहिता कलम 103(1)85 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री काळे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ त्यांनी जे 5 आरोपी आहेत, जे फिर्यादीने 5 आरोपी दिले होते त्याच्यातले कपिल बाळू बागुल हा पती आहे, बाळू बुधा बागुल सासरे, विजया बाळू बागुल सासू, तसेच त्यांची प्रियसी प्रज्ञा कार्डिले आणि बहीण रंजना माळी हे 5 आरोपींना तत्काळ अटक करण्यात आले आहे। पुढील कारवाई चालू आहे। धन्यवाद। शारदाला जीवनाशी संपवण्यासाठी कपिलने तिच्या हातावर जबरीने कीटकनाशकाचे इंजेक्शन दिले। इंजेक्शन टोचताच शारदा अक्षरशः तडफू लागली। तिच्या तोंडातून फेस येऊ लागला। तिची ही असह्य अवस्था कपिल 1.5 तास बघत होता। जोवर तिचा मृत्यू होत नाही तोवर तो तिथेच बसून होता। यानंतर निपचित पडलेल्या शारदाला घेऊन तो एका खासगी रुग्णालयात गेला। तिथे डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केले। आपले बीक फुटले या भीतीने कपिलने घाईघाईत शारदावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला, परंतु शारदाच्या नातलगांनी थेट पोलिसात तक्रार केल्याने कपिलचा डाव उधळला गेला। शारदा हिने स्वतः विष घेऊन आत्महत्या केल्याचा तो बनाव रचत होता, मात्र शारदाच्या नातलगांनी सहजगता दाखवण्यात खुनाचा गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे। पोलिसांनी शारदाच्या हत्येप्रकरणी पती कपिल बागुल, सासू विजया बागुल, नणंद रंजना माळी, प्रियसी प्रज्ञा कार्डिले यांना काल रात्रीच अटक केली आहे। कपिलच्या कटात हे संशयितही सहभागी असल्याच्या दिशेने पोलीस चौकशी करत आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।